आपले जीवन धर्म कार्य करण्यासाठी सतत झिजविले. आपले सद्गुरू वासुदेवानंद यांच्या भेटीसाठी श्री सीताराम महाराजांनी पवनी येथे यज्ञाचा विचार निश्चित केला आणि एका विराट यज्ञाची प्रचंड तयारी सुरू झाली. सर्व सिद्धता होताच घोष निनादला. पावना गोदा तटावर मंत्रघोष निनादला. यज्ञलोकोत्तर असा राजूर ग्रामी जाहला. यज्ञलोकोत्तर असा राजूर ग्रामी जाहला. पावना गोदा तटावर. वाळवंट विशाल होते त्या मठाच्या भोवती. भव्य मंडप घातला विस्तीर्ण तेथे संप्रती. रुंद उंच प्रवेशद्वारे चहुदिशांना ठेविली. पुष्पमाला आम्रपल्लव तोरणाने सजविली. पाकमंडप निकट तेथे. पाकमंडप निकट तेथे छान मोठा बांधिला. यज्ञलोकोत्तर असा राजूर ग्रामी जाहला. पावना गोदा तटावर. तिथले योगियाने नृपतीच्या दूताप्रती. पाठीशी परमेश असता काळजी मग कोणती. साह्यताचे पूर्ण आम्हा नच पडे काही उणे. ब्रीद ईश्वराचे सत्वामोचे राखणे. गुरुकृपेचा कोश अक्षय. गुरुकृपेचा कोश अक्षय अतुल आम्हाला भला. यज्ञलोकोत्तर असा राजूर ग्रामी जाहला. पावना गोदा तटावर. मंडपाच्या मध्यभागी यज्ञकुंड धडाडले. ब्राह्मणांचे मंत्र गायन आहुती सह चालले. भाविकांचा पूर लोटे पाहण्या सोहळा. येथ सीताराम फुलवी ज्ञानभक्तीचा मळा. वासुदेवानंद सद्गुरु. वासुदेवानंद सद्गुरु अंतरी संतोषला. यज्ञलोकोत्तर असा राजूर ग्रामी जाहला.
सहकार्य त्यांना लाभले. धन्य सीताराम योगी, धन्य सीताराम योगी. घोष गगनी उमटला, यज्ञ लोकोत्तर असा राजूर ग्रामी जाहला. पावना गोदा तटावर मंत्र घोष निनादला. पावना गोदा तटावर मंत्र घोष निनादला. यज्ञ लोकोत्तर असा राजूर ग्रामी जाहला. यज्ञ लोकोत्तर असा राजूर